अनधिकृतपणे कॉन्ट्रॅक्ट मिळवणं, मजुराने जेसीबी बाईकवर चढून तरुणाला चिरडलं. मुंबईत भीषण अपघात. मुंबईच्या अंधेरी पश्चिम मधील वीरा देसाई रोड परिसरातील कोर्ट यार्ड जंक्शन येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात 43 वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. विजय शिवराम पुजारी असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी जेसीबी चालकावर अर्थात सूरज कुमार रमेश कुमार रावत वय वर्ष 23 यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम मधील वीरा देसाई रोड परिसरात सारस्वत बाग समोर मागील 2 वर्षापासून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राट मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला मिळाले. मात्र या कंपनीकडून हे काम करण्यासाठी अनधिकृतपणे शेरसिंग राठोड याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. मात्र या कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली करून या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या जेसीबीने दुचाकीवरून जाणाऱ्या विजय पुजारीला जोरदार धडक दिली. लोकांनी आरडाओरडा केला. मात्र जेसीबी चालकाने जेसीबी खाली पडलेल्या विजय यांच्या अंगावर चढवला. त्यामुळे झालेल्या अपघातात विजय पुजारी हा तरुण गंभीर जखमी झाला. या ठिकाणी असणारे कंत्राटदाराचे कर्मचारी काम टाकून पळून गेले. नागरिकांनी विजय पुजारी याला उचलून उपचारासाठी महानगरपालिकेच्या कोपळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विजय याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्याचे मार्शल 2 सदर ठिकाणी पोहोचले. नागरिकांनी अपघाताची संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पानसरे, आंबोली मार्शल 2 स्वतः कोपर रुग्णालयात पोहोचले. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून आंबोली पोलिसांनी जेसीबी चालक सूरज कुमार रमेश कुमार रावत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अपघातात कारणीभूत ठरलेल्या जेसीबी पोलिसांनी हस्तगत केला असून आंबोली पोलीस आरोपी चालक सुरेश कुमार रावत याचा शोध घेत आहे. घटनेची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. हा रस्ता मागील 2 वर्षापासून बनवण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. कंत्राटदाराला महापालिकेने हे काम दिलेले नाहीत. मात्र काम मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडून शेरसिंग राठोड या कॉन्ट्रॅक्टदाराला दिले आहे. शेरसिंग राठोड यांच्याकडून हे काम करत असताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप कुशल धुरी यांनी केला आहे. या ठिकाणी काम सुरू असताना बॅरिगेटिंग लावणे आणि दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराकडून कुठलाही नियम व ठिकठिकाणी पाळले जात नाहीत. शिवाय पालिकेचे रस्ता विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर आणि वार्डामधील पालिकेचे रस्ता विभागाचे अधिकारी हे शेरसिंग राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कुशल धुरी यांनी केला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी आम्ही लढून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे धुरी यांनी शेवटी म्हटले आहे. CNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले.